नमस्कार. रामकृष्ण हरी. एक बापाचा संघर्ष या विषयावर तुम्हाला थोडक्यात बोलणार आहे. बापाने केलेल्या कष्टाबद्दल. फाटलेल्या चपला, कपाळावरचा घामाचा थेंब आणि हातावरचे हे गट्टे कष्टाने केलेले काम, त्यावर हातावर पडलेले गट्टे ही एका बापाच्या संघर्षाची खरी ओळख असते. एक रामराव एका छोट्या गावात मजुरी करायचा. रोज सकाळी उन्हातान्हात कष्ट करून जे काही 5-50 रुपये मिळायचे त्यातच कुटुंबाचा गाडा चालवायचा. त्याचा मुलगा विशाल अभ्यासात खूप हुशार होता. विशालचे मोठे साहेब व्हावे आणि आपल्यासारखे गरिबीचे दिवस त्याला पाहावे लागू नये, हेच रामरावचे एकुलते एक स्वप्न होते. विशालची 10वी झाली आणि त्याला शहरात मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. फीचे पैसे भरण्यासाठी रामरावची स्वतःच्या अंगावरचे उरले सुरलेले दागिने आणि शेताचा छोटासा एक तुकडा गहाण ठेवला. स्वतः महिने एकच फाटलेला शर्ट वापरला. उन्हाळ्यात अनवाणी पायाने काम केले, पण विशालच्या अभ्यासासाठी लागणाऱ्या पुस्तकाचे किंवा फीचे पैसे कधीच कमी पडून दिले नाहीत. शहरामध्ये मुलगा उपाशी राहू नये म्हणून रामराम स्वतः कित्येक रात्री अर्ध्या पोटी झोपले. अनेक वर्षांच्या या खडतर तपाचे फळ अखेर मिळाले. निकालाच्या दिवशी विशाल जेव्हा गावात आला तेव्हा त्याने सगळ्यांना आधी आपल्या बापाच्या हाताला जे गट्टे पडलेल्या हातांचा जेव्हा स्पर्श केला, त्या स्पर्शाने त्याचे डोळे पाणावले. वडिलांच्या पाया पडला. विशालने वडिलांना घट्ट मिठी मारली आणि डोळ्यात अश्रू आणून म्हणाला, बाबा, आज मी जे काय आहे ते तुमच्या उन्हात वाळलेल्या शरीरामुळे आणि सांडलेल्या घामामुळे आहे. रामरावांच्या चेहऱ्यावर आज थकवा नव्हता, तर एक असीम समाधान आणि अभिमान होता. वडिलांचे कष्ट हे कधीच शब्दात सांगता येत नाही.